आता मी भोसरीत आलो होतो लांडेवाडी चौकात आणि मला नाही का मस्तपैकी हे दृश्य दिसलं नाही का आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले सिंहासनावर बसलेले आहेत. परत हे नाही का हे मस्त असं म्हणजे एक नंबर असं कोरीव काम केलेलं आहे नाही की असं वाटणार नाही की तुम्हाला असे हे समोर आपल्यासमोर मूर्ती वगैरे या काय कोरीव काम केलेलं सगळं ओरिजिनल वाटतं. आणि ते सगळी त्यांची म्हणजे डिटेलमध्ये माहिती पण लिहिलेली आहे की शिव अभिषेक कधी झालेला, कोणत्या साली झालेला वगैरे नाही का, सगळं डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे नाही का. कारण की हे आपल्या लांडेवाडी चौकात आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. बघा ना, म्हणजे असं अर्धा तास तुम्ही असं कंटिन्यू हे महाराजांकडे बघत राहिले ना, असं वाटेल की प्रत्यक्षात रिअली बसलेले आहेत. बघा ना, ते लाईटचं प्रकाश वगैरे असं म्हणजे कन्फ्यूज झालं होतं नाही की बाबा की समोरच माझ्या ओरिजिनल आहे का काय. तर हे तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं जस्टिस होणार नाही. तुम्ही समोर तिथे थांबले ना, 10 मिनटं तरी थांबले ना, पूर्ण असं तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण तसं वाटेल नाही का. हे राजसभामध्ये बघा कसे सगळे बसलेले आहेत, सगळं नाही का मुजरा करताना ओरिजिनल वाटतंय सगळं. आणि जसं तुम्ही हे बघाल आणि बाजूला हे जी माहिती लिहिलेली आहे ना, अक्षरशः म्हणजे असं सुंदर प्रकारे त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे आणि ही माहिती लगेच तुम्हाला कळेल. असं पुस्तकापेक्षा असं तुम्ही रिअल बघितलं ना, म्हणजे याच्यामध्ये फोटोमध्ये हे बघा ना, किती मस्त वाटतं. ओरिजिनल त्यांचे शस्त्र बघा, ते हाती बघा, हातीवर ते महाराज बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, ते सगळं ओरिजिनल वाटतंय. आणि हे बघा ना, घोडे बिडे ते सगळं तलवारीपासून पूर्ण एक 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 डिट्टू काम केलेलं आहे की पूर्ण ओरिजिनल दिसते ते सगळं. खूप छान केलेलं आहे काम. त्याच्यापैकी हे बघा आता हे हिरकणी नाही का, ते गडावर गेलेले म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या टायमी गडावर जाऊन त्यांनी नाही का, तेव्हा ज्यांना उशीर झालेला, राजदरबारचे दरवाजे बंद झालेले, तेव्हा ते गडावरून उतरताना नाही का सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. पूर्ण काम बघा ओरिजिनल वाटतं. डोंगर बिंगर म्हणजे ते गड वगैरे सगळं ओरिजिनल वाटतं. असं कोण बोलणारच आहे की डुप्लिकेट आहे म्हणून. पण ते माहिती वाचून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ते प्रत्यक्षात डोळ्यासमोर येईल. खूप छान काम केलं आहे इथे. मस्त आहे. इथे येऊन बघितलं पाहिजे सगळ्यांनी नाही का, तर तुम्हाला कळेल पूर्ण. आणि हे 500 ते 1 मीटरमध्ये पूर्ण बनवलेलं आहे. पूर्ण म्हणजे असं व्यवस्थित टाईम घेऊन आहे ना, हे बघण्यासारखं आणि वाचण्यासारखं. ते आपल्याला पूर्ण इतिहास कळेल इथे.